श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा 6वा भाग. गोष्टदिंडीच्या निमित्तानं फिरताना वेगवेगळ्या शाळा आणि त्यांची ग्रंथालयं बघण्याचा योग आला. व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपण माणसांबद्दल म्हणतो, तितकंच शाळा तितकी ग्रंथालयं असंही म्हणता यावं. अगदी मोजक्या 10, 15, 20 पुस्तकांपासून ते हजारो पुस्तकांनी सुसज्ज असणाऱ्या ग्रंथालयापर्यंत अनेक प्रकारची ग्रंथालयं वेगवेगळ्या शाळांकडे आहेत. मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या ग्रंथालयांबाबत आले. काही अनुभव सांगतो. मी साखरवाडी म्हणून एक गाव आहे, तिथल्या एका आश्रमशाळेत गेलो होतो. तिथे 60-70 मुलं राहायला होती. मागास वर्गातल्या आणि विशेषतः भटक्या जमातीतल्या शेतमजुरांची आणि कामगारांची ती मुलं. त्यांच्याकडे मोजून 50-60 पुस्तकं होती. पण त्यांचे एक शिक्षक गोष्टी सांगायचं प्रशिक्षण घेऊन आले होते. जेव्हा मी मुलांबरोबर पुस्तकांसंबंधी बोलायला लागलो तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं की मुलांनी त्यांच्याकडे असणारी पुस्तकं कोळून प्याली आहेत. त्यांना त्याच्यातल्या गोष्टीच नाही, त्यातली चित्र कोणकोणती आहेत, चित्रकार कोण आहेत, लेखक कोण आहेत, इथपर्यंत सगळ्या गोष्टी लक्षात आहेत आणि त्यांना आणखी पुस्तकांची भूक आहे. त्या आश्रमशाळेत मुलांना सातत्याने गोष्ट सांगणारी एक व्यक्ती होती आणि त्याचा परिणाम लगेच दिसत होता. अशा शाळेत केवळ अधिकाधिक पुस्तकं पोचली की काम होतं. दुसऱ्या गोष्ट दिंडीतही एका गावामधल्या एकशिक्षकी शाळेत मी गेलो होतो. त्या सरांनी छान खिसे असलेल्या हँगिंग लायब्ररीमध्ये पुस्तकं लावून ठेवली होती. मुलं जाता येता मुलांना ती पुस्तकं उचलता येत होती, वाचता येत होती. मुलांना ज्या शाळांमध्ये पुस्तकांचा असा सहज ॲक्सेस आहे, त्यांच्या अवतीभोवती पुस्तकं आहेत, त्या मुलांच्या वाचन क्षमतेतही लगेच फरक दिसून येतो. कोणत्या ग्रंथालयाला चांगलं म्हणायचं, तर जिथे मुलांना सतत जाऊन वाचावं वाटतं त्या. या निकषावर बघितलं तर या मोबाईल प्रधान काळात अनेक शाळा याबाबतीत चाचपडत आहेत. गोष्टदिंडीत अशाही काही शाळा दिसल्या ज्यात खूप पुस्तकं आहेत, पण ती सगळी पुस्तकं कपाट बंद आहेत. आठवड्यातून कधीतरी जितके विद्यार्थी तितकीच पुस्तकं कपाटातून बाहेर काढली जातात. प्रत्येकाला एक पुस्तक वाचायला दिलं जातं. दिलेल्या तासिकेला ठरलेल्या वेळात मुलांनी ते पुस्तक वाचायचं आणि परत करायचं. पुस्तकं फाटतील, खराब होतील, आम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल, अशा प्रकारचीच भीती शिक्षकांना अधिक आहे. मुलांना पुस्तकं घरी नेऊ देणाऱ्या अगदी मोजक्या शाळा मला मिळाल्या. खरं तर सरकारतर्फे किंवा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रत्येक शाळेत काही चांगली पुस्तकं आता पोचली आहेत. पण ही पुस्तकं शाळेत नुसती असून उपयोगाचं नाही. या पुस्तकांना घेऊन मुलांसोबत करायच्या कृती, घ्यायचे खेळ, प्रकट वाचनं, गोष्टी सांगणं, अशा प्रकारचं प्रशिक्षण मात्र मोजक्याच शिक्षकांना दिलं जातं. ते खरं तर प्रत्येक शिक्षकाला असणं आवश्यक आहे. बहुतेक सरकारी शाळांमध्ये ग्रंथपाल हे पद गेल्या 8-10 वर्षात जादा पद म्हणून रद्द झालंय. काही शाळांमध्ये ते पद असलं तर वाचनाची ठराविक तासिका आणि तेव्हा दिलेली पुस्तकं, अशी परिस्थिती आहे. आणि जिथे ते पद नाही तिथे इतर शिक्षकांना वेळ मिळेल तेव्हाच फक्त मुलांना पुस्तकं उपलब्ध होतात. एक आहे की मुलांनी भरपूर पुस्तकं वाचावीत असं बहुसंख्य शिक्षकांना आणि शाळांना वाटतं खरं. पण काही सन्माननीय अपवाद वगळले तर बहुतेक शाळातल्या शिक्षकांनी स्वतः मुलांची पुस्तकं वाचलेली नाहीत. खरं तर ग्रंथालयं ही शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणं आवश्यक आहे. याचा आग्रह पालकांनी जरूर धरायला हवा. ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा 6वा भाग आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.